गुरुप्रसाद पाडावे यांच्या मालकीचा संघ होता आणि कालच्या दिवसाचा विचार केला ते एक अविस्मरणीय क्षण आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे SBI लाईफ देवगड संघ तिसऱ्या दिवसामध्ये सेमी फायनल मध्ये एकदम दिमागदार मध्ये दाखल झाला आहे। आता मात्र पाहायचं आहे नाईसाइड जामसंडे, सिद्धिविनायक 11, मायरा वॉरियर्स आणि मकरंद स्फोट टारा मुंबरी यामधील कोणता एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार असणार आहे ते मात्र पाहायचं आहे। नाईसाइड जामसंडे त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक 11 अशी लढत पाहायला मिळते आहे। टॉस विन झाले आहेत नाईसाइड जामसंडे संघ आणि टॉस विन झाल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन आलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जात आहे सिद्धिविनायक 11 संघाला। आमच्या सोबत गोलंदाजीचे काम करत आहेत अभिषेक सांगळे, कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ देखील सेमी फायनल मध्ये दाखल झाला आहे। SBI लाईफ देवगड संघ मालक आज मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत। हिंदी समालोचक कैलासवासी मनोज मयेकर समालोचन कक्षामधून, मी स्वतः समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने स्वागत करतो। सर्वांना शुभ प्रभात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। संपूर्ण सृष्टीला आकार देणारा गणपती बाप्पाला प्रथमतः वंदन करून विद्येची दाता विद्येची माता सरस्वती मातेला वंदन करून अखंड हिंदुस्थानच्या आराध्य व छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण आपल्या DTPL या स्पर्धेला सुरुवात करतोय। DTPL अर्थातच देवगड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेचा चौथा दिवस। यस सिद्धिविनायक 11 संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय। स्टॅकिनला अनिश मालवणकर, नॉस्टॅकिनला संकेत कदम, पंचांचा सिग्नल, मॅच ऑन केली जाते। गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत डगरे। पहिलाच बॉल खेळला देखील आहे मिड ऑनला आपण क्षेत्ररक्षक पाहतायत, वाईट्स लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला फील्ड करतायत आणि तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते। एक धावेने सांघिक धावफलक ओपन केले जाते। 9:15 पहिला बॉल पडला आहे मैदानामध्ये। 9:15 सामना सुरू झाला आहे। 9:45 आपल्याला एक इनिंग संपवायची आहे। वेळेचं महत्व आहे, टाइमर आहे, त्यामुळे वेळेला महत्व देऊन घ्या, वेळ तुम्हाला महत्व देणार आहे। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत सागर डगरे। पॉवर प्ले षटक आता येत आहेत। यस गल्लीमध्ये बॉलला खेळलं जात आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत। शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी गेले, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केले। शेखर कोलगी येत आहेत स्क्रीनवर, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते। धाव फलक पोहोचलाय 2 या आकड्यावर। आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये धावा येत नाही 4 षटकामध्ये, त्यानंतर देखील धाव फलकला चांगला आकार मिळत असतो। 4 षटकामध्ये 29 धावा होऊन देखील 75-80 स्कोर होतोय याच क्रीडांगणावर, कारण हेच या स्पर्धेचं महत्व आहे, कारण जास्त ओव्हर पाहायला मिळतात आपल्याला या स्पर्धेमध्ये। हो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत कव्हर मध्ये 30 सर्कल मध्ये, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केला आहे। एकच धाव 3 धावा घेतल्या तर संयमी क्रिकेट पाहायला मिळत आहे, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे। प्रत्येक बॉलवर एकेरी धाव घेतली जाते, कारण पॉवर प्लेचं षटक आहे। या षटकामध्ये धावा नाही आल्या तरी 7 ओव्हरचा सामना आहे, मात्र 30 सर्कलच्या बाहेर देखील 2 खेळाडू आहेत। हो जरा पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न होता, पंचांचा सिग्नल वाईड झाला, लेग स्टिकच्या खूपच बाहेर बॉल पडला जातोय, पिचिंग होतोय आणि त्यामुळे पंचांचा सिग्नल वाईड झालाय। धावफलक पोहोचलाय 4 या आकड्यावर। 4 धावा झाल्यात। पहिले षटक प्रगतीपथावर आहे, अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं जात आहे सागर डगरे या गोलंदाजाकडून। फुलटॉस होता सर, पुरेपूर बॅटवर आला नाही बॉल, त्यामुळे आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आपल्याला। शॉर्ट मिड विकेटला त्यांनी मात्र बॉलला फील्ड केला आहे। एकच धाव घेतली जाते, 5 धावा। आताच टेनिस क्रिकेट.in ला जोडले असतील त्यांच्यासाठी नाईसाइड जामसंडे सिद्धिविनायक 11 अशी लढत आहे। फटका खेळला जातोय ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर वाईड्सला लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक येत आहेत, ते मात्र बॉलला फील्ड करतायत। धावफलक 6 या आकड्यावर पोहोचलाय। चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय। शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे, पहिल्या षटकाची सांगता करणारा शेवटचा बॉल। या गॅप मध्ये खेळलाय बॉलला, या गल्लीमध्ये बॉलला खेळले जात आहे आणि पाहायला गेलो तर 4 धावा मिळणार आहेत आणि पहिल्या षटकाची सांगता ही 4 धावाने होते। धावफलक पोहोचलाय
10 या आकड्यावर 10 धावा झाल्यात. चांगला क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर पहिल्या 3 बॉलवर ते एक धाव आली. त्यानंतर वाईड बॉल आला, त्यानंतर 5व्या बॉलवर देखील 1 धाव आली आणि नंतर पुढील बॉलवर देखील 1 धाव आली. त्यानंतर चौकार आलाय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. कारण या स्पर्धेची खासियतच ती आहे, कारण ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये एकच उद्देश आहे, आपल्या देवगड परिसरातील उदयमुख खेळाडू घडू देत, त्यांना चांगलं क्रिकेट खेळायला मिळू दे, एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी होऊ दे, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरा आहे आणि पर्व दुसरा आहे त्या पर्व दुसऱ्यातील हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची पहिली लढत आहे. नाईसाईड जामसंडे त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक 11. प्रशांत आचरेकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे आणि संघाच्या वतीने दुसरं षटक जे पॉवर प्लेचं सांगता करणार षटक असणार आहे. आपल्याला आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ढट्या सर्कलच्या बाहेर वाईड्स लॉंग ऑनलाईन क्षेत्ररक्षक हो थोडेसे बॅकफुटला गेले आहेत. मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. ढट्या सर्कल मध्ये त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय. एकच धाव घेतली जाते. प्रशांत आचरेकर सध्याच्या घडीला चर्चेमधील नाव आहे. वाडा सडेवाडी यामधून ते बिलॉंग करतात. देवगड मध्ये आल्या DTPL स्पर्धा खेळण्यासाठी एक मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. यस पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. बॉलला देखील दिशा दिली गेली. काही ड्राईव्हचे स्ट्रोक पाहायला मिळाले. ड्राईव्ह केलं बॉलला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 12 धावा झाल्यात. प्रथमतः फलंदाजी करतोय सिद्धिविनायक 11 संघ. मैदानावर शांतता दिसून येत आहे. यानंतर वादळ निर्माण होणार आहे, कारण 7 षटकांचा सामना आहे. ओहो काय स्ट्रोक केलाय, वाह! फाईनल क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळणार त्या बॉलवर. 4 धावा, चौकार. धावफलक पोहोचले 16 या आकड्यावर. अनिश मालवणकरच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालाय. थोडेसे ऑफस्टिकच्या बाहेर गेले, सफल झाले. स्वतःला सफल देखील बनवलाय. प्रशांत आचरेकर ऑन साइडला बघता दिशा दिली जात आहे. शॉर्ट स्क्वेअर तैनात दिसतोय आपल्याला. त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट झालाय. एकच धाव घेतली जाणार आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. वारंवार आपल्याला 17 धावा झाल्यात. 17 म्हटलं तर खतरा होणार. कोणत्या संघाला खतरा होणार ते मात्र पाहिजे. पहिला सामना आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं हायएस्ट स्कोर 124 धावा देखील झाल्यात. 101 धावा देखील झाल्यात. ते देखील चेस झाल्यात. 101 धावा. ओहो चांगला स्ट्रोक, वाह! स्क्वेअर लेग मध्ये बॉलला फेकून दिलाय. बॉल जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. यस आमचे ऑफिशियल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेन पंच आहेत संतोष डोकरे सर, कोल्हापूर मधून बिलॉंग करतायत. लेग पंच पाहिलं प्रथमेश बांदुडेकर सर आहेत. आणि समालोचन कक्षाचा विचार केला. समालोचन कक्षामध्ये मी स्वतः समालोचक पंकज लाड तुमच्या समोर जोडला गेलाय. आणि आमचे गुणलेखक देखील आहेत अभिषेक सांगळे. धावफलक पोहोचलाय 21 या आकड्यावर. 21 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. 21 धावा झाल्यात. प्रशांत आचरेकर शेवटचा बॉल असणार आहे. हो खोदून काढलाय. पुढे होता बॉल, त्याला मात्र समोरच्या केलाय. बॉल जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. धावफलक पोहोचले 25 या आकड्यावर. 25 धावा झाल्यात. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. पंचांचा सिग्नल 9 आलाय. काय घडलंय? या फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळालाय. बॉल जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी 26 धावा झाल्या आहेत.
याच फिल्डिंग बारीक बारीक चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, चुकांवर लक्ष ठेवावं लागेल. फिल्डिंग ही महत्वाची असते, क्षेत्ररक्षण सजवणं देखील महत्वाचं असतं. त्याचमुळे आपण पाहिलं हा नो आलाय. ओहो हो, काय स्ट्रोक केलाय, वाह. तुम्ही चुका करणार तर आम्ही बॉलला फेकून देखील देणार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. काय कळले, नो आला, त्यानंतर त्या बॉलवर षटकार आला. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. 6 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय 32 या आकड्यावर. बावीस धावा आल्यात या षटकामध्ये. प्रशांत आचरेकर थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळालेत. पहिल्या षटकाच्या मध्ये आपण विचार केला तर 10 धावा आले पॉवर प्लेच्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्यात, म्हणजे 32 धावा झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ मागे पडलाय, 32 धावा झाल्या आहेत. आता मात्र चर्चा केली जाईल, ग्रामसभा आमसभा घेतली जाणार आहे. मात्र तुमच्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे तुम्हाला कमी वेळात चर्चा करावी लागेल. कोणाच्या हातामध्ये बॉल सुपूर्द करायचं याची देखील चर्चा करणं गरजेचं होतं. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, टोटल पाहिलं 32 धावा झाल्यात. संकेत कदमचा विचार केला तर 7 बॉल मध्ये 21 या धावसंख्येवर खेळतायत संकेत कदम. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये नाव आहे. बत्तीस धावा झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. चेतन बाबल पहिले षटक असणार आहे संघाच्या वतीने. तिसरं षटक स्ट्रायकिंगला अनिश मालवणकर. झोपून घेण्याचा प्रयत्न होता, नाही सफल झालेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. ज्या ज्यावेळी निर्धाव चेंडू येणार त्यावेळी प्रेशर निर्माण होणार आहे. मात्र प्रेशर मध्ये कोण आहे ते मात्र पाहायचं आहे. दबाव त्यालाच वाटतो जो तयारीशिवाय येतो. धावफलक 32 या आकड्यावर आहे. आपण अनुभवताय पाहताय DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 एक दिमागदार आयोजन आहे स्पर्धेचं. हो, आता मात्र स्लोवर बॉल पाहायला मिळाला, फसवला गेलाय. यास चेतन भाबल गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. कमबॅक करणारे गोलंदाजी षटक हे मात्र पाहायला मिळते. पहिले 2 बॉल आपण पाहिले तर दोन्हीच्या 2 बॉल त्यांनी डॉट फेकलेत. हो, आता मात्र सन्मान दिलाय बॉलला. मात्र समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रूवर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सलगचे 3 बॉल त्यांनी निर्धाव फेकलेत. या ठिकाणी आमचे साथी समालोचक प्रदीप देऊलकर सर यांचं आगमन होत आहे. वेलकम सर, सरचं स्वागत असेल. त्यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गोड मंजू आवाज त्यांचा देखील आहे. अनेक नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो, त्यांच्या आवाजातून. एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. थोडासा बॉल ओव्हरपिच होता, नाही समजला. आडव्याटने खेळायचा प्रयत्न होता, शरीरमध्ये बॉल पाहायला मिळाला. पंचांचा सिग्नल लेग बाईचा आलाय. मात्र क्रिकेटमध्ये धाव येणं महत्वाचं असतं. जे लेग बाईच्या स्वरूपात येऊ दे, बाईच्या स्वरूपात येऊ दे, वाईडच्या स्वरूपात येऊ दे, बॅटने येऊ दे, मात्र धाव येऊ दे. धावफलक पोहोचलाय 33 या आकड्यावर. 33 धावा झाल्यात. यानंतर देखील हाय व्होल्टेज सामना असणार आहे. मकरन स्पोर्ट तारा मुंबरी त्यांच्या विरुद्धात मायरा वॉरियर्स अशी लढत देखील पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये बेस्ट खेळाडू आपण पाहिले, तारे सितारे पाहिले देवगड मधील. त्यामध्ये SBI लाईव्ह देवगड नावाचा डंका पाहिला. त्यांनी मात्र सेमीफायनल मध्ये दाखल ते देखील झालेत कालच्या दिवसामध्ये. आज मात्र 4 संघामधून कोणता संघ असणार आहे, कोणावर जास्त लक्ष असणार आहे, कोणता संघामध्ये तारे सितारे पाहायला मिळतात ते मात्र पाहायचं आहे. या चांगला स्ट्रोक देखील खेळला जातोय. लेग ग्लाइड मध्ये लेग ग्लाइडचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी धावा मिळणार आहे 4 चौकार. 37 धावा झाल्या. 37 आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 37 धावा झाल्या आहेत. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल असणार आहे. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा बॉल. समोर जर पाहिलं संकेत कदम आहेत. ओहो,
आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे मागील क्षेत्रामध्ये जास्त स्ट्रोक केले गेले आहेत. फाईन लेग क्षेत्र आवडतं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये जास्त आपण शॉट पाहिले आहेत. संकेत कदमच्या बॅटमधून 4 धाब्याने तिसऱ्या षटकाची सांगता झाले. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 41 आकड्यावर पोहोचलाय. 41 पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ मागे पडलाय. 41 धावा झाल्या आहेत. अजूनही 4 षटकं असणार आहेत. याच क्रीडांगणाचा आपण विचार केला तर या क्रीडांगणावर 124 धावा देखील हायेस्ट पाहायला मिळाल्या आहेत. आणि कालच्या दिवसात शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना मयंक 11 देवगड एसबीआय लाईव्ह देवगड यांच्यामध्ये लढत झाली. 100 धावा बनवल्या होत्या मयंक 11 देवगड संघाने, मात्र काही षटकामध्ये त्या रनांचा पाठलाग देखील केला. एसबीआय लाईव्ह देवगड संघाने 101 धावा सहजरित्या काल बनवल्यात. म्हणजे 100 धावा देखील 7 ओव्हरमध्ये चेस होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे, किती धावांचं लक्ष बनवायचं आहे, किती धावा बनवायच्या आहेत ते मात्र तुम्हाला पाहायचं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन असणं बॅटरना गरजेचं आहे. लेफ्ट हँड बॉलर नमित आचरेकर सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. नमित आचरेकर पाहायला मिळणार आहेत. डावखुऱ्याचे गोलंदाज ते मात्र घातक ठरत असतात. डावखुऱ्याचे फलंदाज असतील, गोलंदाज असतील, यस ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळालाय. जमिनीलगत फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत आपल्याला. एक धाव घेतली गेले. 9 बॉलवर 29 धावा आतापर्यंत बनवल्यात. 9 बॉलचा खेळ केलाय, त्यामध्ये 29 धावा वैयक्तिक संकेत कदम पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला चर्चेमधील नाव आहे. उंची लहान कीर्ती महान, छोटा पॅकेज बडा धमाका संकेत कदम माइंड मास्टर म्हणून पाहिलं जातं. ISPL चे नेट बॉलर देखील राहिलेत. यस मागील क्षेत्रात बॉल मार्गस्थ झाला. बॅटची कडा घेऊन आपण पाहिलं थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय. 43 धावा झाल्यात. नमित आचरेकरचं देखील कौतुक करावं लागणार आहे. पहिले 2 बॉल हातले, त्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. अनिश मालवणकर आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता, नाही सक्सेसफुल झाले. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. यष्टिरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. ज्या वेळी निर्धाव चेंडू त्यावेळी प्रेशर निर्माण होणार आहे. दबावामध्ये कोण आहे ते मात्र पाहायचं. किती धावा बनवल्या जातील पहिल्या मॅच मध्ये ते मात्र देखील पाहायचं आहे. निर्धाव चेंडू आलाय. उत्कृष्ट गुणलेखन देखील केलं जात आहे, त्यामुळे समालोचकांना समालोचन करताना देखील सोपं होत आहे. अभिषेक सांगा यांच्या माध्यमातून या 6 बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला त्यांनी मात्र झेल आपला त्यामध्ये समाविष्ट केला आणि अनिश मालवणकरची खेळी संपुष्टात आले. विकेटचं पतन यशडीचे. बारा बॉल मध्ये 10 धावा बनवून बाद होत आहेत फलंदाज अनिश मालवणकर. 12 बॉल खेळले, त्यामुळे 10 धावा फक्त बनवल्यात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत हरी जाधव. एक अष्टपैलू खेळाडू हरी जाधव पडवणे गावातून बिलॉंग करतात. काल आपण पाहिलं निखिल परकर असेल, दिनेश गावकर पडवणे गावामधून आले होते. आज मात्र हरी जाधव आलाय. त्याला देखील स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. TRCC पॅकरची स्पर्धा यांनी देखील गाजवली आहे. या खेळपट्टीचा अंदाज आहे, या क्रीडांगणाचा अंदाज आहे. त्या अंदाज घ्यावा लागेल, तो संग्राम ठेवावा लागेल. धावफलक 43 आकड्यावर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 4 बॉल हाताळल्यात, त्यामध्ये 2च धावा खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाले. नमित आचरेकर डाव्या शैलीचे गोलंदाज आहेत. समोर जर पाहिलं तर आता हरी जाधव पाहायला मिळत आहेत. 1 डाऊनचे फलंदाज हरी जाधव स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल घेण्यासाठी सज्ज होते हरी जाधव. तरी मात्र बॉलला फक्त खेळला आहे. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ड्राईव्ह केले बॉलला, फक्त एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एक धावाने धावफलक 44 आकड्यावर पोहोचले. 44 धावा झाल्यात. शेवटचा बॉल असणार आहे.
पण पाहिलं तर नाईशाईड जामसंडे प्रथमतः टॉस विन झाले, त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन बॅटिंगसाठी इन्व्हाइट सिद्धिविनायक 11 संघाला आणि प्रथमतः सिद्धिविनायक 11 संघाने बॅटिंग करत असताना आतापर्यंत 44 धावा बनवल्यात. 3.5चा खेळ मागे पडलाय. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. समोर जर पाहिलं संकेत कदम, यस यस बॅटचा फ्लो वरती राहिलाय, पाहायचंय कॅच होणार का. ओहो हो, प्रयत्न चांगले होते, नाही यशस्वी ठरलेत. शेखर कोलगे बॅकअप मिळालाय. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 46 आकड्यावर 46 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 46 आकड्यावर पोहोचलाय. फक्त 5च धावा खर्च केल्यात. नमित आचरेकर याने अफलातून गोलंदाजी पाहायला मिळालंय. पुढील 3 षटकांसाठी आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे समालोचन कक्षामधून. माझ्या साथी समालोचक शुभम टुकरुल. हॅलो, धन्यवाद पंकज. मॅच चालू आहे, आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे. नाईशा 11 नाईशा हाईट्स बनाम सिद्धिविनायक 11 या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील या 4थ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहत आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आताच जोडले गेले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, नाईशा हाईट्स बनाम सिद्धिविनायक 11 या 2 तुल्यबळ संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. गुलनी ट्रॅकवरती 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय चेतन बाबल. पहिल्या 4 षटकांचा विचार केला, 4 षटकांमध्ये 46 धावा. यावेळी पहिला चेंडू खेळत असताना सन्मान देण्याचा प्रयत्न झालाय. यष्टिरक्षक भरपूर चांगली कामगिरी करतोय. एकंदरीत निर्धाव चेंडूची गणना केली जाते. चेतन भाबलला आपण पाहतोय गुलनी ट्रॅकवरती. हरीश जाधव 2 चेंडू खेळलेत, आतापर्यंत 1 धाव बनवली आहे. संकेत चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा फंबल झालाय, तोपर्यंत 2 धावांची लहर, त्याचं रूपांतर 3 धावेमध्ये होईल का. आणि एस 3 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे झपाट्याने. धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी राहणार आहे. सलामीचा बॅटर आपण पाहतोय संकेत कदमला, युवा टॅलेंटेड खेळाडू. 11 चेंडूंमध्ये 32 धावांची बहारदार खेळी साकारली आहे आतापर्यंत. अजून देखील मैदानामध्ये पाहायला भेटतोय चांगली फलंदाजी, अफलातून फलंदाजी संकेतच्या माध्यमातून पाहायला भेटले. चेतन बाबल सज्ज झालाय गुलनेरी ट्रॅकवरती. याही वेळेला मोठा फटका मारण्याच्या नादात थोडासा फसला तो क्षेत्ररक्षक येतोय कव्हरचा आणि क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. एक संधी होती जेलची, ती संधी दवडली गेली आहे. संधी जेवढा छोटा शब्द आहे तेवढ्या छोट्या कालावधीसाठी येत असते आणि सांघिक अर्धशतक यावेळीच मात्र पूर्ण होते. कौतुक करावं लागणार आहे संकेतचं. थोडासा मिस टायमिंग हिट पाहायला भेटलाय, परंतु त्याला मात्र जीवदान भेटलंय. अशा चुका तुम्हाला नंतर महागात पडणार आहेत नक्कीच. यावेळेस हरीश जाधव आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडूंमध्ये 1 धाव बनवली आहे. हरीश जाधवला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. यावेळेस कव्हरला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर आलाय. हा हरीशच्या बॅटमधून पहिला लाजवाब शानदार चौकार. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या आता मात्र पाहायला भेटेल 54 धावा. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. एका बाजूने संकेत जो सलामीचा बॅटर त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे आणि हरीश जाधव तो देखील चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. 3 चेंडू खेळलेत, 5 धावा बनवल्या आहेत. गोलंदाजीचा विचार केला या षटकामध्ये 4 चेंडू हाताळत असताना चेतन भाबल 8 धावा खर्च केले आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 5वं षटक हाताळण्यासाठी त्याच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. चेतन भाबल शेवटचा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस घुटना टेक तमाशा देख असा फटका मारण्याचा मानस होता, परंतु थोडासा फसला जातोय. वेदांत येतोय लॉंग ऑन वरून, चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत एकेरी धावाची लहर ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 55 धावा.
धाफलकावरती यावेळेस आपण पाहतोय संकेत कदम जो सलामीचा बॅटर आहे, भरपूर चांगली फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. चांगले फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय संकेत. याही वेळेला लॉंग लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास थेट हवाई सफर. संकेतच्या बॅट मधून आलाय हा मोठा धमाका. चेंडूला पाठवलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये संकेतचं कौतुक करावं लागणार आहे. 12 चेंडूंमध्ये 39 धावा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. तर भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 61 धावा. 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. आपण पाहतोय नमित आचरेकरला. नमितने भरपूर चांगली गोलंदाजी केली या इनिंग मध्ये. पाहायला गेलं तर 4थं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवला होता अनिश मालवणकरचा. यावेळीचा गोलंदाजी ट्रॅकवरती 6वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा नमित आचरेकरला आपण पाहतोय. यावेळेस हरीश जाधव एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटलाय. यावेळेला खोदून काढलाय जरूर. मिनी हेलिकॉप्टरचा फटका पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून. चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत एकेरी धावेची लहर ही मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. भरपूर चांगली फलंदाजी करतोय संकेत कदम. देवगड तालुक्यातील एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू, एक युवा टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं पाहिलं जातं तो संकेत कदम. 12 चेंडू 39 धावांची बहारदार खेळी केली आहे. अजून देखील मैदानामध्ये दिसतो. यावेळेस वेगवान चेंडू होता. बॅटची हलकीच कडा घेऊन चेंडू चाललाय गली रिजन मध्ये. एकंदरीत एका धावेची लहर आपण मैदानामध्ये पाहायला भेटते. धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय धाफलकावरती 63 धावा. नमित आचरेकर एका बाजूने अप्रतिम गोलंदाजी करतोय. 4थं षटक हाताळत असताना 5 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर 6व्या क्रमांकासाठी देखील आपल्याला पाहायला भेटलाय. या वेळेला खोदून काढलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तैनात. क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा जमलाय मेळ. फलंदाज हरीश जाधवचा या मॅच मध्ये संपलाय खेळ. यस डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं ओळी जात आहेत. दर्शन साईम डाव्या शैलीचा फलंदाज आहे. युवा आहे खेळाडू. चांगली फलंदाजी देखील करतोय. मागच्या काही टुर्नामेंटचा विचार केला तर भरपूर चांगली फलंदाजी केली या बॅटरने. आज त्याला संधी असणार आहे आणि त्या संधीचं त्याला सोनं करावं लागणार आहे. नमित आचरेकर एका बाजूने भेदक मारा आपल्याला पाहायला भेटतोय. नमित आचरेकरचा अफलातून गोलंदाजी करत असताना पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा उठवत एकेरी धावाचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं गेलंय. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला भेटली. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या आपण पाहतोय 65 धावा. 6वं षटक प्रगतीपथावर असताना संकेत एका बाजूने 12 चेंडू 39 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना आपल्याला पाहायला भेटलंय. यावेळी सदर्शन पाहायला भेटतो स्ट्राईक एंडवरती. यावेळी देखील
टिप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक येईल, थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा उठवत 2 धाव्यांची लहर मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागणार आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 67 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय नमित आचरेकर भरपूर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. धावसंख्या झाली 67 धावा. दर्शन साईमला पाहतोय. या वेळेला मोठा फटका मारण्याचा मानस होता परंतु तो थोडासा फसला जातोय. निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. षटक क्रमांक 6चा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या पाहतोय 67 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या 6व्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करत महत्वपूर्ण हरीश जाधवचा विकेट प्राप्त केलाय. भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. 2 षटक हाताळत असताना नमित आचरेकरने 11 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण मोहरे टिपलेत. भरपूर चांगली गोलंदाजी. नायशा हाईट्स या क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला भेटली आहे. 67 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 7वं षटक हाताळण्यासाठी आपल्याला गोल्डन ट्रॅकवरती पाहायला भेटतोय. टार्गेट सेट करणारे षटक असणार आहे. ते हाताळण्यासाठी जबाबदारी घेतली गेली आहे. आपल्याला पाहायला भेटतोय वेदांत जाधव जो संघाचा संघनायक आहे. आपल्याला पाहायला भेटतोय वेदांत. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी ज्याच्यावर जबाबदारी आहे यावेळेस असणार आहे तो वेदांत जाधव. आपण पाहतोय संघाचा नायक. टार्गेट सेट करणारे षटक यावेळी संकेत आहे. स्ट्राईक वरती 12 चेंडू 39 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. यावेळेला पहिल्या चेंडूला हल्ला बोल करण्याचा प्रयत्न आलाय. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे आलाय संकेतच्या बॅट मधून. दुसरा लाजवाब शानदार षटकार. पहिल्या चेंडूपासून दावे स्पष्ट केलेत. या षटकामध्ये आक्रमण पाहायला भेटणार आहे. याही वेळेला स्ट्रेट डाईव्हचा देखना फटका. संकेत थांबायचं नाव घेत नाहीये. संकेत पोहोचलाय 49 धावसंख्येवरती. आता मात्र एका धावेची गरज असणार आहे. अर्धशतक पूर्ण झालंय. 15 चेंडूंमध्ये 50 धावांची झंझावती खेळी साकारली आहे. संकेतचं कौतुक करावं लागणार आहे. परंतु यावेळीच बीमरची घोषणा केली आहे. बीमर वाजलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. संकेतच्या बॅट मधून या ओव्हर मधला हा दुसरा लाजवाब शानदार चौकार. अफलातून फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. संकेत थांबायचं नाव घेत नाहीये आणि संकेतला रोखणं देखील मुश्किल झालंय. वेदांत थोडासा भरकटलाय. एक बिमर देखील वाजला गेलाय. आता मात्र फ्रीटची संधी असणार आहे संकेतसाठी. याही वेळेला पंचांकडून नोचा इशारा आलाय. पुन्हा एकदा बिमर वाजलाय परंतु क्षेत्ररक्षक देखील फंबल झालाय आणि त्याचा फायदा उठवत चेंडू चाललाय स्ट्रेट सीमारेषेबाहेर आलाय. हा संकेतच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये येईल तिसरा चौकार. षटकामध्ये भरपूर खराब गोलंदाजी पाहायला भेटले. संघाचा नायक आपण पाहतोय वेदांत जाधव. याच्याकडून अशा अपेक्षा आपण ठेवू शकत नाहीत. भरपूर खराब गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला भेटली आहे. 2 बिमर 2 नो बॉलची घोषणा केली गेली आहे. या षटकामध्ये धावसंख्या तब्बल आपण आता पाहतोय 87 धावा. अफलातून फलंदाजी होते. संकेत थांबायचं नाव घेत नाहीये. संकेतला थांबायचं देखील नाहीये. यावेळेला कोलवर टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 89 धावा.
संकेत स्ट्राईक एंडवरला आपल्याला पाहायला भेटतो. या वेळेला लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू हवाई सफर संकेतच्या बॅट मधून या मॅच मधील चौथा षटकार आपण पाहतोय. अफलातून फलंदाजी होते, आक्रमण चढवलंय. वेदांत जाधव थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 95 धावा, 95 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. भरपूर चांगली फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. अफलातून एका बाजूने संकेत थांबायचं नाव घेत नाहीये. 20 चेंडूंमध्ये तब्बल 66 धावांची बहारदार खेळी साकारली आतापर्यंत. अजून देखील मैदानामध्ये पाहायला भेटतो. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करेल. तोपर्यंत काय घडतंय, काय बिघडतंय? नक्कीच दुसऱ्या धावेसाठी एक गडी मात्र बाद होतोय. दर्शन साईमला मात्र माघारी परतताना आपण पाहतोय. धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 96 धावा. संघाचं शतकासाठी फक्त 4 धावांची गरज असणार आहे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. संकेत खेळतोय वैयक्तिक 67 या धावसंख्येवरती. भरपूर चांगली हायएस्ट स्कोर ज्याच्या बॅट मधून आलाय. संकेतचं कौतुक करावं लागणार आहे. याही वेळेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पडले. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर आलाय संकेतच्या बॅट मधून. षटकार. संकेत वैयक्तिक 73 या धावसंख्येवरती 73 धावसंख्येवरती नाबाद राहिलाय. संकेतची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. भरपूर चांगली फलंदाजी केली आहे. अफलातून फलंदाजी. फक्त 23 चेंडूंमध्ये 73 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. 22 चेंडूंमध्ये 73 धावा. अफलातून फलंदाजी संकेतच्या बॅट मधून आपण पाहतोय. धावसंख्या देखील झाली आहे 102 धावा आणि 103 धावांचा आव्हान असणार आहे नाईशा हाईट्स क्रिकेट संघाला. भरपूर चांगली फलंदाजी केली आहे सिद्धिविनायक 11 संघाकडून. सलामीचा बॅटर आपण पाहतोय संकेत कदमला. 22 चेंडूंमध्ये 73 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट देखील होतोय संकेतसाठी. या षटकामध्ये तब्बल 35 धावा कुठल्या गेल्यात. वेदांची खराब कामगिरी मानावी लागेल. संघनायक आहे परंतु त्याच्याकडून अशी चूक झाली आहे.
DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं याची ध्येय याची डोळं आपण पाहतोय. या मैदानावरती आजच्या दिवसातली पहिली लढत मैदानावरती रंगताना दिसते. नायशा हिट्स जामसंडे विपक्ष सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ या दोन संघ दरम्यान अर्थात नाणेफेक नशिबाची सुदैवाची साथ लाभली होती नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ अर्थात संकेत कदमची वादळी खेळी 22 चेंडू 73 धावा आणि या फलंदाजीच्या जोरावरती धावांचा डोंगर पाहायला मिळतोय. तब्बल 102 धावा 130 धावांचा पाठलाग करावा लागेल तो नायशा हिट्स जामसंडे या क्रिकेट संघाला. समालोचन कक्षामध्ये युवा समालोचक पंकज जिल्हाड त्याचबरोबर शुभम ठुकरल आणि मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेदांत जाधव आणि वेदांत जाधवच्या साथीला प्रशांत ही सलामीची बिनीची जोडी. अर्थात वेदांत जाधव या खेळाडूचा विचार केला तर आतापर्यंत 6 अर्धशतक ज्या फलंदाजाच्या नावावरती तोच वेदांत जाधव. यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. अर्थात चेंडू 2 टप्पा घेतोय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि इनिंग मधील आघात पाहायला मिळतोय. चौकार. नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघ अर्थात 103 धावांचा पाठलाग आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळत आहे. ते गोलंदाज यावेळी अनुज राणे याच्या गोलंदाजीवरती चौकारांनी स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा दूरवरनं सज्ज होताना दिसतोय पंचांच्या डाव्या साईडने अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट अनुज. यावेळी अल्टी फलटी फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. गोलंदाज अनुज राणे याला विचार विनिमय करण्यासाठी भाग पडताना दिसतोय. अर्थात सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळतोय. वेदांत जाधव ज्याचा इतिहास पाहिला तर अतिशय फलंदाजीमधील 6 अर्धशतक याच मैदानावरती त्याच्या फलंदाजीने पाहायला मिळाले. अर्थात त्याच फलंदाजीची अति आवश्यकता असेल असं नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाला 103 धावांचा पाठलाग करताना अनुज दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लाईनचा चेंडू अर्थात चेंडू कव्हरला वेट करतोय. चेंडू येतोय स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. कालच्या दिवसाचा जर खेळ पाहता अर्थात क्वार्टर फायनलचा सामना एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या याच मैदानावरती पाहायला मिळाला. म्हणजे क्रिकेटमध्ये न भूतो न भविष्यते असं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं ते आमच्या देवगडवासियांना. अनुज राणे पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. अर्थात 3 चेंडूंवरती आक्रमण केलंय. यावेळी बॅकफुटला जातोय स्क्वेअर कटचा सुंदर फटका म्हणावा लागेल. चेंडू येतोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार वेदांत जाधव याच्या बॅटमधनं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 18 धावा ही दमदार सलामी म्हणावी लागेल ती वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला फलंदाज प्रशांत आचरेकर या 2 फलंदाजांकडनं. अर्थात फलंदाजीचा सूर गवसताना दिसतोय. कमजोर चेंडूंवरती प्रहार होताना दिसतोय वेदांत जाधव. अर्थात वेदांत जाधव ज्या फलंदाजीसाठी परिचित ती फलंदाजी करण्याचा मानस यावेळी आपल्याला पाहायला मिळताना दिसतोय. 103 धावांचा पाठलाग आणि या पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाकडनं. आघाडीचे विनीचे फलंदाज वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला प्रशांत आचरेकर नाव स्ट्रायकेटवरती. अनुज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळी मात्र चेंडू खाली राहतोय, बॅकफुटला जाऊन चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. चेंडू थेट विसावला जातोय, तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. अर्थात हा चेंडू निर्धाव गल्ला जातोय. अनुज राणे तब्बल 4 चेंडूंवरती एका अचूक टप्प्यावर चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय, तो अनुज राणे याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली, बिनबाद 18 धावा धावफलकावर. यावेळी लोअर फुलटा चेंडू, अर्थात फलंदाजाला संधी मिळाली. रिव्हर्स स्वीपचा देखना फटका म्हणावा लागेल. चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेऊन चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक दमदार सलामी म्हणावी लागेल ती वेदांत जाधव, त्याच्या साथीला प्रशांत आचरेकर. ही सलामीची विनीची जोडी. 22 धावांची भागीदारी ही पहिल्या षटकामध्ये. अर्थात 103 धावांचा टप्पा ओलांडायचा असेल तर दमदार सलामीची जी आवश्यकता होती ती दमदार सलामी म्हणावी लागेल नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघासाठी. वेदांत जाधव एका बाजूने. अर्थात या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये वादळ घोगावतंय की काय, ही शंका मनामध्ये निर्माण होताना दिसत आहे. अर्थात एका मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करावं लागेल वेदांत जाधवला, कारण आव्हान मोठं आहे. एक तब्बल 103 धावांचा पाठलाग करावं लागेल. पहिलं षटक हे मात्र सुरेख म्हणावं लागेल ते नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघासाठी. प्रशांत येतोय, अर्थात डावखर शैलीचा फलंदाज. ज्या फलंदाजीचा इतिहास पाहिला तर याच मैदानावरती 84 धावांची विस्फोटक फलंदाजी ज्या खेळाडूने साकारली होती मसुरी क्रिकेट संघाविरुद्ध, तो प्रशांत यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंडवरती सज्ज होईल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अर्थात पहिलं षटक समाप्त झालंय. 22 धावा बिनबाद 103 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय नायशा हिट जामसंडे क्रिकेट संघाकडनं. तर वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाकडनं पूर्वेश चव्हाण हा नवोदित गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. आतापर्यंत या देवगड तालुक्यामध्ये 3 लीग क्रिकेट स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी पाहायला मिळाली ती प्रशांत आचरेकर आणि पूर्वेश चव्हाण या खेळाडूंकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस. अर्थात पॉइंट वरती सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकेरी धाव, ज्या एकेरी धावत संख्येने प्रशांत आचरेकर वैयक्तिक धावत संख्येचा श्री गणेश करताना दिसतोय. तर सांघिक धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. बिनबाद 23 धावा धावफलकावर. अर्थात स्ट्राईक एंड वरती आणलं जात आहे. ज्या फलंदाजाला सुरुवातीच्या चेंडूपासून फलंदाजीचा सूर गवसलाय तो वेदांत जाधव यावेळी स्ट्राईक एंडला. हो, यावेळी चांगला चेंडू, गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर हलकीशी उसळी पाहायला मिळाली. या चेंडूवरती फलंदाज वेदांत जाधवकडे उत्तरणं होतं. अर्थात गोलंदाज पूर्वेश चव्हाण आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करताना दिसतोय. अर्थात ओळखलाय फलंदाजाचा कच्चा दुवा हेरणं हे मनाशी बाळगून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पूर्वेश चव्हाण एकदा दूरवरनं सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या उजव्या सैने या हेवी चांगला चेंडू म्हणावा लागेल. सलग दुसरा चेंडू पूर्वेश चव्हाणच्या गोलंदाजीवरती निर्धाव पाहायला मिळतोय. जे पहिलं षटक अनुज राणेचं थोडंसं महागडं ठरलं होतं. अर्थात दुसऱ्या षटकामध्ये मी सहजासहजी धावा खर्च करणार नाही हा ठाम इरादा मनाशी बांधून गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय तो नवोदित गोलंदाज पूर्वेश चव्हाण. यावेळी 2 चेंडू हे निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. यावेळी बॅकफुटला जातोय, हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला जातोय. अर्थात गलीच्या दिशेने झपकन क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. अर्थात संयम दाखवतोय. जी पहिल्या षटकांमध्ये वादळी खेळी पाहायला मिळाली वेदांत जाधवची, ती मात्र आता एकेरी धाव घेऊन धावत संख्या धावफलकावर बदलली आहे. 24 बिनबाद. क्षेत्ररक्षण पाहिलं तर पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन दिसतोय. त्याचप्रमाणे कव्हर, लॉंग ऑफ आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. यावेळी जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न. अर्थात शफल होऊन खेळण्याचा मानस हे हेरतोय गोलंदाज पूर्वेश चव्हाण. अर्थात सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, अचूक दिशा आणि अचूक वेग पाहायला मिळतोय पूर्वेश चव्हाणच्या गोलंदाजीवरती.
हो यावेळी फलंदाजाला हात खोलण्याची संधी. हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावर. आतापर्यंत 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च करताना दिसतोय पूर्वेश चव्हाण. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती पूर्वेश चव्हाणची. अर्थात पूर्वेश चव्हाण यांचे आजोबा कैलासवासी प्रकाश सदाशिव चव्हाण यांचं काही दिवसात निधन झालं. आज 10वा दिवस आणि तरी क्रिकेट बद्दल असलेलं प्रेम अनेक सांघिक भावना या इथून आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पूर्वेश चव्हाण अतिशय सुंदर नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपण पाहतोय. याची देही याची डोळा या क्रीडांगणावरती. SMG हायस्कूलच्या या भव्य पटांगणावरती हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या सकाळच्या सत्रातली पहिली लढत या दोन उभय संघांमध्ये पाहायला मिळते. नायशा हिट्स जामसंडे विपक्ष सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ अर्थात नाणेफेक जिंकले होते. नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, त्यानंतर सिद्धिविनायक 11 संघाने दमदार फलंदाजी करून तब्बल 7 षटकांमध्ये 102 धावा धावफलकावर जमवल्या आणि 103 धावांचा पाठलाग. वेदांत जाधव यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू ताकदवान फटका. चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आपण पाहतोय आणि स्वागत केलं जातंय षटकाराने. यावेळी बदल आले ते पाहायला मिळालं. मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळ येतोय. अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव ही बहाल होत आहे ती नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाला. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. बेनबाद 35 धावा धावफलकावर 7 षटकांमध्ये 103 धावांचा पाठलाग करताना एका बाजूने वेदांत जाधव आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूने प्रशांत त्याला कशा प्रकारे साथ देतोय हे पाहावं लागेल. आतापर्यंत 10 चेंडू 29 धावा. यावेळी ओव्हर पिच चेंडू ताकदवान फटका. चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फलकावर एका बाजूने 17 चेंडू 11 चेंडू 35 धावांचे वादळी खेळी वेदांत जाधव कडनं पाहायला मिळत आहे. गोलंदाज यावेळी आपल्याला संकेत अर्थात संकेतला विचार विनिमय करून गोलंदाजी करावी लागेल. जी पूर्वेश चव्हाणने गोलंदाजी केली अर्थात तीच गोलंदाजी अपेक्षित असेल सिद्धिविनायक 11 या संघाला. तर दुसऱ्या बाजूने नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघ प्रयत्न असेल या धावांचा सुयोगरित्या पाठलाग करायचा. यावेळी गती परिवर्तन चेंज ऑफिस डिलिव्हरी अर्थात ओळखतोय वेदांत जाधव. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 42 धावा धाव फलकावर 103 धावांचा पाठलाग करताना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रशांत डावखुरा शैलीचा फलंदाज आतापर्यंत सुरेख साथ देताना दिसतोय. एका बाजूने संयम दुसऱ्या बाजूला आक्रमकता ही नटलेली फलंदाजी ही भागीदारी मैदानावरती पाहायला मिळत आहे नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघाकडून. तर यावेळी अनिकेत सज्ज होतोय प्रशांतसाठी. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट.
यावेळी लॉरफुल टॉच चेंडू अर्थात गती मिळाली, चेंडू गेलाय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकारांसाठी. धावफलक वेगाने बदललाय, 46 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाकडनं. अर्थात पूर्वेश चव्हाण वगळता इतर गोलंदाजांना ती कामगिरी करताना आपण पाहत नाही. अर्थात या सुमार गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उठवला जातोय वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला प्रशांत. यावेळी हाफ ट्रॅकर फटका फसलाय, अर्धा क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत संधी मिळत आहे. एकेरी धावेची पावलं बघता बघता दुहेरी धावत संख्येकडे वळताना दिसत आहेत आणि दुहेरी धावत संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 48 बिनबाद धावफलकावर 48 धावांची भागीदारी. एक सुरेख दमदार सुरुवात म्हणावी लागेल. एका मोठ्या धावत संख्येचा पाठलाग करताना नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघ. लॉरफुल टच चेंडू ऑन साइडला फटका येतोय. चेंडू येतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. अर्थात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावी असफल ठरताना दिसतोय. एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 49 बिनबाद धावफलकावर. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे अजूनही 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बिनबाद 49 धावा ही सलामी आपल्याला पाहायला मिळत आहे ती वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला प्रशांत आचरेकर. विजयाचं समीकरण येणारे 24 चेंडू बनवायचे आहेत. 54 धावा हे विजयाचं समीकरण असेल. अर्थात जी फलंदाजी वेदांत जाधवच्या बॅटमॅनना पाहायला मिळत आहे. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. सन्मान श्री किरण पाटील साहेब यांसह आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या शुभारंभा दिवशी सन्मान श्री किरण पाटील यांचा विराट स्पोर्ट्स हा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू 54 धावा हे विजयाचं समीकरण असेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय सिद्धिविनायक 11 संघाकडून. षटक क्रमांक 4 कुठचा गोलंदाज हातोय. गणेश शिंदे गोलंदाजीच्या आक्रमणावर लावला जातोय सिद्धिविनायक 11 या संघाकडनं. अर्थात डावक्रा शैलीचा फलंदाज यावेळी प्रशांत. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंड वरती वेदांत. ही आघाडीची जोडी अजूनही सुस्थितीत. किंजवडेच्या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने हॅट्रिक संपन्न केली होती तो गोलंदाज आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. खूप आशा अपेक्षा असतील सिद्धिविनायक 11 या संघाकडनं. गणेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अर्थात क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक दिसतोय. शॉर्ट फाईन लेग वरती एक पॉइंट दिसतोय कव्हर. त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग वरती एक क्षेत्ररक्षक. यावेळी फुल टॉस अर्थात तेवढा संपर्क अचूक नव्हता. चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी होताना दिसतंय. अर्थात एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघ. एक 50 धावांची भागीदारी, अवैध भागीदारी ती वेदांत जाधव आणि प्रशांत आचरेकर या 2 फलंदाजांमध्ये. अर्थात डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी मैदानावरती अजूनही आशा अपेक्षा पूर्णपणे पाठीशी असतील. वेदांत जाधव वरती नजरा खेळल्या असतील आज या सामन्यावरती, कारण आतापर्यंत विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली वेदांतकडनं. यावेळी हलक्यात चेंडू स्टेअर केलाय. चेंडू येतोय डीप थर्डमॅन वरती. पहिली धाव वेगाने पूर्ण अर्थात पावलं वळली होती दुहेरी धाव संख्येकडे. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते क्षेत्ररक्षक सिद्धिविनायक 11 या संघाचा क्षेत्ररक्षक. एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येने धावफलक बदललाय. बिनबाद 51 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 अर्थात 2 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. धावफलक 51. 103 धावांचा पाठलाग नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघ SMJ हायस्कूल या भव्य क्रीडांगणावरती. यावेळी शफल झालाय. अर्थात चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. खूपच उंच षटकार.
मैदानावरती जोडगोळी पाहिली तर एक उजव्या शैलीचा फलंदाज, एक डावकर शैलीचा फलंदाज. गोलंदाजीसाठी नक्कीच ही परीक्षा असेल, मात्र या परीक्षेमध्ये अचूक लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, अर्थात संपर्क अचूक नव्हता. चेंडू शरीरवेधी पाहायला मिळाला. एकेरी धाव यावेळी प्राप्त झाली आणि एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 58 धावा बिनबाद धावफलकावर. प्रशांत आचरेकर 9 चेंडूंचा सामना केलाय, 20 धावा जमवल्याय, तर त्याचा संघ साथीदार 13 चेंडू 37 धावांवरती वेदांत जाधव, ज्याने आतापर्यंत याच मैदानावरती 6 अर्धशतकं नोंदवली. आज मात्र सुवर्ण संधी असेल, ती 7व्या अर्धशतकाकडे ती वाटचाल आपल्याला पाहायला मिळेल काय वेदांत जाधवची. यावेळी ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अर्थात रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय वेदांत जाधवकडनं. अर्थात प्रयत्न असफल राहिला आहे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय गणेश शिंदेच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 धावा खर्च करतोय गणेश शिंदे. दूरवरनं पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश शिंदे. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, अर्थात संपर्क अचूक नव्हता. शॉर्ट स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षक वेगाने झपकन येतोय पुढे. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय वेदांत जाधवला आणि एकेरी धाव संख्येने सांघिक धावफलक बदलला जातोय. 59 धावा धावफलकावर बिनबाद. 103 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय SMJ हायस्कूलच्या या भव्य पटांगणावरती. अर्थात 2 उभय संघांमध्ये 5 चेंडू झाले. गणेश शिंदे पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती चेंडू निर्धाव गल्ला, 5व्या चेंडूवरती एकेरी धाव. पंच एकच मिनिट. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय, म्हणजे येणारे अजून 18 चेंडू असतील. 59 धावा धावफलकावरती. अर्थात मायक्रोफोनवरती बदल होईल. आमचे सहयोगी साथी समालोचक पंकज लाड उर्वरित 3 षटकांवरती त्यांच्या वाणीतून ऐकूया धावतं समालोचन. धन्यवाद प्रदीपजी देऊळकर सर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण विचार केला तर पूर्वे चव्हाण आले आहेत. पहिलाच बॉल निर्धाव फेकला. दुसऱ्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग आपण पाहतोय फलंदाज वेदांत जाधव याला. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 22 बॉल मध्ये 73 धावांची नाबाद खेळी आपण संकेत तुमच्या बॅट मधून पाहिली आहे. त्यानंतर हे सलामीवीर स्वतः सेट होण्याचा प्रयत्न देखील केला. यांनी देखील धावफलकाचा विचार केला.
याच चांगला बॉल पाहिला, परफेक्ट डिलिव्हर झालाय बॉल. टप्पा पडला तर बॉलने उसळी घेतली, गुड लेंथवर टप्पा पडला आणि थोडीशी उसळी घेतली तर ते पूर्वेश चव्हाणांचं कौतुक करावं लागतंय. कुणकेश्वर गावातून बिलॉंग करतोय पूर्वेश चव्हाण, एक युवा खेळाडू आहेत, युवा सितारा आहे. कुणकेश्वर गावाचं भविष्य या खेळाडूवर अवलंबून आहे. धावफलक आपण पाहिले 63 आकड्यावर पोहोचलाय, 63 धावा झाल्यात. प्रभावी केलं या गोलंदाजाने सर्वांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. यस 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 रिव्हर्स, वा खूपच लांब जा आणि शोधून घेऊन ये. वा काय स्ट्रोक केलाय, लॉंग लेग सीमाच्या बाहेर बॉल गेलाय, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय वेदांत जाधवच्या बॅट मधून. षटकार. असणारे मायरा ऑरिस आणि मकरन स्पोर्ट तारामुरे, आपण सज्ज राहायचं टॉस साठी. एकोणीस बॉल मध्ये 48 धावांवर खेळतोय वेदांत जाधव. जोरदार टाळ्या वाजवा. ज्या प्रकारची फलंदाजी संकेत कदमने केली आहे त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी मी देखील सज्ज आहे. माझ्याकडे देखील ताकद आहे, मी देखील खेळू शकतो. याच क्रीडांगणावर 6व्या अर्धशतक ज्या खेळाडूने पूर्ण केले तोच फलंदाज पाहायला मिळतोय. या सॅमर करण्याचा प्रयत्न होता, थोडेसे पुढे सरसावले फलंदाज. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा घेतला जातात आणि 2 धावाने अर्धशतक पूर्ण झालंय. 7वं अर्धशतक पूर्ण झालंय. जोरदार टाळ्या वाजवा. वेदांत जाधव बॅट उंचावायची आहे. आपल्याच परिसरातील खेळाडू, एक युवा खेळाडू आहे, मात्र सर्वांना प्रभावित केलंय. वा काय नुसतं अर्धशतकच पाहायला मिळत आहे. A7 स्पोर्ट्सचे मालक अमोलजी मिस्त्री सरांकडून आपण आपल्या पसंतीवर टी शर्ट कोणतेही घेऊ शकता, हे मात्र फरमाईश आलाय. याच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, नाही सक्सेसफुल झालाय. पूर्वेश चव्हाण आता मात्र खुश झालायत. याचा 5व्या षटकाची सांगता झालंय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 71 आकड्यावर पोहोचलाय. आता मात्र विजयासाठी आपण पाहिलं 12 बॉल मध्ये 32 रनांची आवश्यकता आहे विजयासाठी. 12 बॉल 32 हे 12 चेंडू किती लाख मोलाचे असणार आहेत. प्रत्येक चेंडूवर इतिहास पाहायला मिळणार आहे. प्रत्येक ओव्हर नवीन काहीतरी शिकवणार आहे. हेच तर क्रिकेट आहे. कधी गोलंदाजांच्या बाजूने सामना झुंकताना पाहायला मिळतोय, तर कधी फलंदाजांच्या बाजूने सामना झुंकताना पाहायला मिळतोय. याचा प्रेक्षकांना ज्या प्रकारे लढत पाहिजे, ज्या प्रकारे सामना व्हायला पाहिजे रोमहर्षक, त्या प्रकारची लढत पाहायला मिळते. यास आपण बॉलिंग लाईनअप पाहिलं. अनुज राणे पहिली षटक हातलं, 22 धावा खर्च केल्या. पूर्वेश चव्हाण आले दुसऱ्या षटकामध्ये, त्यांनी मात्र 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये संकेत कदम आले कॅप्टन, त्यांनी मात्र 20 धावा खर्च केल्या. आणि चौथ्या षटकामध्ये गणेश शिंदे आले, त्यांनी मात्र 9 धावा खर्च केल्यात. आणि 5व्या षटकामध्ये पूर्वेश आले, त्यांनी मात्र 12 धावा खर्च केल्यात. 12 बॉल मध्ये 32 रनांची आवश्यकता असणार आहे. विनंती असेल चला आपण टॉस साठी या दोन्ही संघाचे कॅप्टन मायरा ऑरिसनी मकरन स्पोर्ट तारामुरी, चला टॉस का बॉस मध्ये आपण लगेचच विनंती असणार आहे. टॉस का बॉस रिकामी करा खेळाडूंना. आजच्या दिवसातील दुसरा सामना मकरंद स्पोर्ट्स तारामुंबरी विरुद्ध मायरा वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करेन त्यांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुरेश देवगडकर किंवा राहुल आरेकर. ओके राहुल. 21 बॉल मध्ये 50 धावा बनवल्यात वेदांत जाधवने. नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. मॅच जिंकावी लागेल, आतुरता लागले सर्वांना. काय घडणार काय बिघडणार. 12 बॉल 32 समीकरण झालंय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर गणेश शिंदे पाहायला मिळत आहेत. फिरकीचे जादूगर आहेत. एक्सपिरियन्स ओव्हर पाहायला मिळेल का, अनुभवाचे बोल दाखवतील का.
12 बॉल मध्ये 32 धावा रोखायच्या आहेत, 12 बॉल मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. मॅच ऑन केली जाते. स्ट्राईक रेंजला पाहिलं किरण पाटील प्रशांत सर. आचरेकर पाहायला मिळत आहेत. यस प्रशांत आचरेकर, गणेश शिंदे. ओहो हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. यस बॉलला फेकून दिलाय वाईड लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा रेषे पार. चौकार. इथे टॉस होतोय माननीय श्री किरणजी पाटील यांच्या हस्ते. राहुल आरेकर, युवराज सावंत. एका साईडला जीएसएम आहे, दाखवू नका. एका साईडला जीएसएम आहे, एका साईडला डीटीपीएल आहे. चला पाहूया कोण टॉस जिंकते. डीटीपीएल इज अ कॉल अँड टॉस विन बाय मकरंद स्पोर्ट्स तारामुंबरी. युवी ग्राउंड चांगलं आहे, कालपासून स्कोरिंग मॅचेस होत आहेत. आता चेसिंगही तितकं सोपंसं दिसतंय कालपासून. आजही 100च्या वरती रन झालेत. काय डिसिजन घेतलंय? यस, पहिले आम्ही फिल्डिंग गेलो आणि समोरच्या संघाला 70 ते 80 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू डीजे. फील्डिंग म्हणजे तुमच्याकडे बॉलिंग अटॅकही चांगला आहे आणि बॅटिंग अटॅकही चांगला आहे. कुठल्या असे प्लेयर आहेत ज्यांच्यावरती तू जास्त विश्वास ठेवलास की ते प्लेयर तुझ्यासाठी की प्लेयर ठरतील? नक्कीच जेव्हा ऑप्शन होतं त्यावेळी खूप प्रश्नचिन्ह होते डोळ्यासमोर, पण ऑप्शन करताना जास्त करून ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते आता टीममध्ये आले आहेत. आता 100% देण्याचा प्रयत्न करू मैदानामध्ये. गुड लक. टॉस हरतोयस परंतु टॉसवरती काय मॅच नसते. तुमची टीम तेवढी स्तुल्यबळ असेल तर काय प्लॅन्स आहेत की आता पहिली बॅटिंग आली आहेत, कितीपर्यंत टार्गेट? कारण इथे 100 रन तर पहिल्या मॅचला झालेत, त्यामुळे तुमचं कितीपर्यंत टार्गेट असणार आहे? 70+ क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. 70+. कुठला खेळाडू किंवा कुठला फलंदाज आहे की ज्याच्यावरती तुझा जास्त विश्वास आहे? ऑफकोर्स एक सूरज आहे, मला माहिती आहे. सूरजची बॅटिंग बद्दल बोलण्याबद्दल काहीच नाही. एक उत्कृष्ट अनुभवी खेळाडू. अजून कारण एकाने क्रिकेट होत नाही, 11 जणांचं क्रिकेट आहे. तर अजून कुठले एक तू स्वतः एक खेळणार आहेस, अजून कुठला प्लेअर आहे की ज्याच्यावरती तू जास्त विश्वास दाखवतो? नक्कीच चांगला प्रश्न विचारला आहे. सध्याच्या घडीला आपल्या पाहतोय 40+ मॅचेस झाल्या आहेत. चांगला आपला अर्जुन गायकवाड आहे जो 40+ खेळाडू आहे आणि तो चांगला या मैदानात खेळतो. त्या जास्त विश्वास त्याच्यावरती आहे आणि आपला गजानन मोरे आणि दीपक डगरेवरती. अगदी बरोबर बोललास राहुल. अर्जुन गायकवाड याच्या वयाचं तर कोणी विचारूच नका, पण त्याचा जर बोलतोय तर ते फक्त खेळ बोलतोय. कारण मी आज बऱ्याच ठिकाणी अंपायरिंग करतोय आणि अर्जुन गायकवाड हा खेळाडू खेळतोय, अगदी विस्फोटक करतोय. 40+ असो किंवा तुमचं रेग्युलर ओपन क्रिकेट असो, अर्जुनचा खेळ सातत्य आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक विश करतो. दोघांनी चांगला खेळ करायचा आहे. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस विन बाय मकरंद स्पोर्ट्स तारामुंबरी. सिलेक्टेड टू फील्ड. थँक्यू सो मच. यस पंचांचा सिग्नल षटकार आलाय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस देखील झाला. आपण समीकरण पाहूया. धावफलक पोहोचलाय. 87 धावा झाल्यात. 87 पाहायला मिळत आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहेत. 7 बॉल मध्ये 16 रनांची आवश्यकता असणार आहे. 7 बॉल 16. तुम्ही बॉल तयारच ठेवा. बॉल सीमारेषे बाहेरच जाणार, ते देखील दूरसाठी. तर आमच्यावर हल्ले चढवल्यात, त्याचं प्रत्युत्तर आम्ही देखील करण्यासाठी सज्ज आहोत. हेच मात्र सांगताना पाहायला मिळत आहेत. या सलामीवीरांची फलंदाजी आवडली असेल टाळ्या वाजवा जोरदार. प्रशांत आचरेकर ES वाडामधून दाखल झाले त्या स्पर्धेमध्ये. वेदांत जाधव याच परिसरातील याच क्रीडांगणावर केले आहेत. होम ग्राउंड आहे आणि आतापर्यंत 7व्या अर्धशतकीच्या बॅट मधून आले आहेत, त्यामुळे ते देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. धावफलकाचा विचार केला तर 87 धावा झाल्या आहेत. 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज असणार आहे. एखादा बॉल निर्धाव आला तर मॅच मध्ये मजा येणार आहे, ट्विस्ट निर्माण होणार आहे. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. जी लढत आपण कालच्या दिवसात शेवटच्या सत्रात पाहिली, शेवटचा सामना पाहिला क्वार्टर फायनलचा SBI लाईफ देवगड आणि मयंक इलेव्हन देवगड, तशी लढत पाहायला मिळते आपल्याला. ओहो वाह, काय स्ट्रोक केलाय. डीप फाईन लेगला बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. छत्रपतींचा छावा म्हणून मिळाला 6 धावा. काय बॅटिंग केल्या प्रशांत आचरेकर आणि वेदांत जाधवने. 6 धावाने सांघिक धावफलक पोहोचलाय.
93 या आकड्यावर विनंती असणार, आपण डीजे लावू नका प्लीज. मॅच रंगात येत आहे, समीकरण पोहोचलाय. 6 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता विजयासाठी. 6 बॉल 10 समीकरण झालंय. कुठे होती मॅच, कुठे आणून ठेवली आहे. ज्यावेळी गेलेच मैदानामध्ये त्यावेळी स्वतःला सिद्ध करायचं हेच ठरवून गेले आणि त्या प्रकारे फलंदाजी केली आहे. सलामीवीरांनी एक सलाम दिलाय. क्रिकेट कसं असतं, कॅल्क्युलेशन कसं असावं लागतं, पार्टनरशिप कशी असावी लागते, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वेदांत जाधव आणि प्रशांत आचरेकर. शेवटचं षटक असणार आहे. हृदयाची आता धडधड वाढली देखील आहे. हृदयाचे ठोके करत असतील. शेवटचे 6 बॉल. हरी जाधव आता ते षटक, सर्वांच्या नजरा हरी जाधववर असणार आहे आणि तेवढेच वेदांत जाधव. पहिलाच बॉल शेवटच्या षटकातील. 6 बॉल 10. ओहो, बॉलला ओळखलं, डीप मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय. खूपच लांब जा आणि शोधून घेऊन ये, एवढा दूरवर केलाय. बॉल जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. कारण मी षटकामध्ये 35 धावा खर्च जरूर केले असतील, मात्र मी बॅटिंग करताना स्वतःला सिद्ध केलाय. माझ्यामध्ये मी क्लास दाखवलाय. समीकरण झालंय 5 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता त्या विजयासाठी. जे लाईनमन्स आहेत ना, जर हवेमध्ये बॉल असेल तर तो कृपा करून कॅच करण्याचा प्रयत्न करा. आताचा बॉल तुम्ही कॅच करू शकत होता. शाहिद 99 धावा झाल्यात. पाच बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता आहे. हरी जाधव निर्धाव चेंडू हाताळतील का? याचा बॉलला गेला देखील आहे. ऑफसाइड बॉलला आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोवर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एक धावाने सांघिक धाव फलक पोहोचलाय 100 या आकड्यावर. शतक पूर्ण देखील झालंय. विजयासाठी फक्त 3 रनांची आवश्यकता असणार आहे. 4 बॉल मध्ये 3 रनांची गरज असणार आहे. समोर जर पाहिले प्रशांत आचरेकर आहेत. 4 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाजाला 4 बॉल मध्ये 3 धावा रोखायच्या आहेत. प्रशांत आचरेकर 15 बॉल मध्ये 42 धावसंख्येवर खेळतात प्रशांत आचरेकर. याचा बॉलला देखील केले जात आहे. किती धावा मिळणार पाहायचा आहे. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक येत आहे. ते देखील थोडेसे फंबल देखील झाले होते. तर तोपर्यंत 2 धावा घेतला जात आहे. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? 3 धावा होतील का? यास 3 धावा देखील धावून पूर्ण केल्या जात आहेत. वाह, बॅटिंग आवडली, जोरदार टाळ्या वाजवा आणि विजयी होतोय नाईशाईट जामसंड्या संघ. 103 धावा जरी बनवायच्या असतील 6 शतकामध्ये तरी आम्ही सुद्धा काही कमी नाही आहोत. तुम्ही आमच्यावर हल्ले चढवले त्याचं प्रत्युत्तर आम्ही केलं आणि नॉट आउट पार्टनरशिप मध्ये 103 धावा बनवल्या. जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही खेळाडूंसाठी. सलामीवीर कशी सलाम केली आहे या खेळपट्टीला. वाह, काय बॅटिंग पाहायला मिळालंय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जोडले गेले होते. तुमचं देखील सरचं स्वागत असणार आहे. ज्या प्रकारे क्रीडा रसिकांना मॅच अपेक्षित होती त्या प्रकारची मॅच रंगली आहे. जो संग्राम आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला शेवटच्या मॅच मध्ये, तसाच संग्राम या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. विजेत्या संघाला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा.